मी काय म्हणते, जसे की तुम्हाला माहिती आहे मी एक हॉटेलियर एम्प्लॉई आहे आणि घरापासून लांब राहत असल्यामुळे मला बरेच सण साजरे करता येतात नाही येत. आणि हॉटेलियर एम्प्लॉई म्हटलं की समजून जा. ठीक आहे. मग मी माझं रक्षाबंधन, हां, आज रक्षाबंधन होतं आणि मी माझं रक्षाबंधन हे काही असं साजरं केलं. ठीक आहे. सांगायचा उद्देश एवढाच की जर तुम्ही घरापासून लांब राहताय तर तुम्ही तुमच्या कलिगसोबत किंवा कॉलेजमध्ये असाल तर तुमच्या क्लासमेट्ससोबत, रूममेट्ससोबत तुमचा खूप टाईम स्पेंड करता आणि त्याच्यामुळं तुम्ही त्या लोकांना भरपूर ओळखता. त्या लोकांसोबत राहत असाल तर तुम्ही तुमचा कुठलाही सण असू दे, काही स्पेशल दिवस असू दे, त्या लोकांसोबत सेलिब्रेट करायला काही हरकत नाही, हो ना. आणि मी माझं रक्षाबंधन एक हॉटेलियर एम्प्लॉई असं रक्षाबंधन साजरं करतो स्टाफसोबत वगैरे. तर सगळ्यांनी सगळ्यांनी माझ्यासारखं किंवा आणि लोक करतही असतील त्यांच्यासारखं आपल्या कलिग्स लोकांसोबत हे सगळे सण साजरे करायला काहीही हरकत नाही आहे. त्याच्यामध्ये खरंच 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 खूप एक वेगळा आनंद असतो. कामावरती, कॉलेजमध्ये, रूममेटसोबत छोट्या मोठ्या गोष्टींवरून वाद वगैरे होतच असतात, पण हे दिवस परत येत नाहीत ना. आणि माझ्याकडून हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या माझ्या भावांना, बहिणींना, माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, सखांना, सख्यांना रक्षाबंधनच्या खूप 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 शुभेच्छा.